जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नायलॉन मांजाचा वापर केल्यास होणार गुन्हा दाखल। पतंग उडविताना नागरिकांनी सामाजिक भान ठेवून कुठल्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी केले आहे। नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांत सण मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्यामध्ये पतंगबाजी करणे हा एक पारंपरिक प्रकार सर्वसामान्यांकडून मोठ्या उत्साहात खेळला जातो। त्यामध्ये पतंग उडविताना नायलॉन मांजा, चायनीज मांजा किंवा कोणत्याही धोकादायक कृत्रिम मांजाचा वापर हा कायद्याने प्रतिबंधित केला आहे। अशा मांजामुळे मानवी जीवितास तसेच पशुपक्ष्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो। मागील काही वर्षांमध्ये अशा घातक मांजामुळे अनेक गंभीर जखमा, अपघात आणि मृत्यू अशा घटना घडल्या असून त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार। मी सर्व जनतेस नम्र आवाहन करतो की जिल्हा पोलीस दलातर्फे आपल्याला सगळ्यांना एक सूचना आहे की कोणीही आता येणाऱ्या संक्रांत सणानिमित्त पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये। आपण मागील काळामध्ये बघितलेलं आहे की नायलॉन मांजामुळे बरेच निरपराध मुलांना अपघात झालेला आहे, त्यांना इंजुरीज झालेल्या आहे किंवा त्या प्रसंगी त्यांचा जीव सुद्धा गेलेला आहे। त्याचबरोबर पशु पक्ष्यांना सुद्धा त्याच्यापासून अपाय होतो। एकूणच हा नायलॉन मांजा हा मानवी जीवनास आणि सजीवासाठी खूप घातक आहे। कृपा करून आपण त्या मांजाचा वापर करू नये। संक्रांत सण साजरा करत असताना कुठलीही दुर्घटना झाली तर ती खूप दुःखद अशी घटना असते। या निमित्ताने मी आणखी एक सूचना देऊ इच्छितो की जो कोणी विक्रेता अशा नायलॉन मांजाचा किंवा ज्या बंदी असलेल्या मांजाचा वापर करेल किंवा विक्री करेल किंवा साठवणूक करेल त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल। तरी पुन्हा एकदा मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण संक्रांत सण साजरा करत असताना पतंग उडवताना कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये।